नमस्ते, आपलं नाव सांगा. चंद्रकांत दिघे. बरं, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागली आहे. जिल्हा परिषदसाठी सध्या 2 उमेदवारांची नावं सध्या फॉर्मला आहेत. एक अतुल मालक पवार आणि दुसरी यशराज साळुंके पाटील. तसेच पंचायत समिती वाडेगाव गटामधून वंदना भरत शेळके आणि राणीव बळे यांची नावं सध्या फॉर्मला आहेत. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांच्यामध्ये यश दादा येईल आणि शेळके मॅडमना वाडेगावातनं दोन्ही त्यांनी काय कामं केली त्या गावामध्ये? गेले ते भरपूर आहेत. आता काय ठिकाणी वाडेगावमध्ये असं ऐकायला मिळतंय की बापूचा गट असल्यामुळे हे किंमत हलणार नाही. इलेक्शन झाल्यावर कळते म्हणजे असलं म्हणून काय त्याला बापू करतो का हां हां बाकी कोण सध्या यशदादा आणि वंदना शेळके यांच्या पाठीशी आपण सर्वजण आहे. तुम्हाला काय वाटतं किती लीड मिळेल गावातनं? गावातनं तरी 1,500च्या आसपास गावातून लीड त्यांना मिळणार, दोघांनाही. कामं केलेली त्या मदत आहे आम्हाला. हां 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 प्रतिवेळ साहेबांनी आपल्याला समजून घेतले, आपली सगळी कामं केली आहेत. कामं केली. तुमची काय अडचण वगैरे काय आहे का अजून आबांसंदर्भात? काय सुद्धा आबाकडं अडचणी आम्ही गेलं का आबा अडचण काढतो. बापूपेक्षा आम्ही बापूची माणसं होतो पहिली. आमची कामं काय बापूच्या हातनं झाली नाही. बरं, बापून आम्हाला अडकाळत समजा प्रयत्न केले, पण आम्हाला आबाने सरकारी भरपूर केलं. निवडणुका चालू आहे त्या सध्या वाडेगावचं काय वातावरण आहे? कोणाला? वाडेगावचं वातावरण आहे सध्या यशराज साळुंके पाटील आणि वाडेगाव गणातून वंदनाताई शेळके यांना वातावरण सध्या चांगलं आहे. का तुम्हाला काय वाटतं असं त्यांचं जे असं? आता मी आता एवढे घेतोय ग्राउंड रिपोर्ट, आम्हाला असं ऐकायला मिळतं की अतुल पवारांनी भरपूर कामं केलीत. ते दादाने काही कामं केलीत का? आता एक कामं करणं, बाकडं टाकणं किंवा एखादा रस्ता टाकणं म्हणजे कामं शाश्वत जे आहेत, आबा असतील, बापू असतील किंवा गणपतराव देशमुख असतील, त्यांच्या काळामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. रस्त्याचे आहेत, पुलाचे आहेत, शाश्वत कामं जी झालेली आहेत अजूनही चालू आहे. त्यांना बेस आहे. त्यांना ग्राउंडपासून यांची तिसरी चौथी पिढी सध्या राजकारणात आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे वाडेगावचा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आम्हाला कायमस्वरूपी त्यांचे दरवाजे उघडे आहेत. हे काय आज आला आहे किंवा उद्या गेला आहे असा उमेदवार नाही. हे कुटुंब, दोन्ही कुटुंब कायमस्वरूपी सुखदुःखात आहेत. शहाजीबापूचा उमेदवार असता तर आम्हाला थोडंसं हे झालं असतं. आता शहाजीबापूचाच उमेदवार नाही, मागवलेला बाहेरच्या पक्षातला उमेदवार असल्यामुळं आमच्यासाठी किंवा यशराजेसाठी ही निवडणूक अतिशय सोपी आणि सरळ जाणार आहे. बरं बरं बरं. सध्या विषय असा आहे की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, पण त्यांच्यासाठी गावातून कशा प्रकारे तुम्ही काम करणार? तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत राहणार का? 100% निष्ठावंत कार्यकर्ता राहणार. बापूचा गट ही यशराजांचंच काम करणार, कारण त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसले. 6 महिने जगदीश पाटीलनं काम करायला लावलं. त्याला वाडेगावच्या सभेमध्येच त्याची उमेदवारी जाहीर केली आणि परत उमेदवारी वरच्या लेवलनं काढून घेतल्यामुळं बापूंचाही ग्राउंड लेवलला काम हा दीपक साळुंके पाटलाच्या मुलाचंच करणार, कारण बेस आहे त्यामध्ये. आता सध्या वाडेगाव पंचायत समिती गणातून असं ऐकायला मिळतं की राणीव बळे यांना भरघोस मतदान मिळणार. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, राणी उबाळेपेक्षा आता कसं आहे, शेळके साहेबांची जी उमेदवारी आहे ती अतिशय चांगली आहे. तो माणूस आज पोलीस कमिशनरमधून रिटायर झालेला आहे आणि दलित समाजासाठी आणि सगळ्या समाजासाठी तो न्याय देणारा माणूस आहे. कधी निमरात्रीचा फोन केला तर त्याची पोलीस स्टेशनचं लोकांचे, खेड्यातल्या लोकांची कामं काय असतात की ग्राउंड लेवलला बाबा पोलीस स्टेशन, कुठं लाईट, पाणी, बाकीच्या कामाला हे नेते आहेतच. परंतु शेळके साहेबांचा हा विषय आहे की तो कधी पक्ष पार्टी कधी बघित नाही. त्यानं कुणाचाही फोन आला की तिनं पोलीस स्टेशनला किंवा कोणत्याही ह्यालामध्ये सगळ्यांनाच मदत केलेली आहे. त्यामुळे शेळके साहेबांचं ही उमेदवारी अतिशय चांगली लागलेली आहे. कशा प्रकारे त्यांना मताधिक्य मिळेल गावातनं आमच्या शेळकेताईंना आणि यशराजांना कमीत कमी 800 ते 1000 मताधिक्य 100% मिळणार. काय वाटतंय कोण उमेदवार सध्या जड झाली या गटातनं? सध्या सूर्यादित्य साळुंके पाटील हा भरपूर मतांना निवडून येणार होता. आणि पंचायत समितीसाठी काय वाटतंय? पंचायत समितीला आपले शेळके मॅडम भरघोस मतांना वाडेगावमधून किंवा गवळा गटातून भरघोस मतांना निवडून येणार. तिकडं आबाच काम आहे. आबाज हा बालेकिल्ला आहे, आबाच काम आहे. त्यामुळं बाहेरचा उमेदवारी चालत. पहिल्यापासून आबाने हा गड सांभाळला आहे. त्यामुळं इथं आबा सोडून दुसरं कुणाचं, आबांनी बाबासाहेब सोडून दुसरं कुणाचं चालत नाही. सर, आपलं नाव काय? गंधर्व मारुती माका. कसं आहे माहीत आहे का, आता
घरोघरी झाले सगळं कार्यकर्तं नवीन एजंट आणि आता काय जो काम करल त्याचा गुलाल होणार. गावामध्ये कुणी कुणी कामं केली असतं मला वाटतंय काय हा? कुणी कुणी कामं केली कामं असतं दोघांची चालू आहे. माझं एक म्हणून असं आपण काय ठाम नाही का त्यावर? नाही कसं आहे माहिती आहे का अतुल पवारांची कामं चालू आहेत पण जरा तडपडीनं चालू आहेत आणि ह्यांची कामं आबाची कामं आहेत ते जरा स्थिर कामं चालू आहेत. पंचायत समितीच काय वाटतंय? पंचायत समितीचे शेडके येणार. त्या कसं आहे पॅनल थोडे मतदान होईल असं वाटतंय का तुम्हाला काय? पंचायत समितीमध्ये फार फरक होईल बरं का पण आता हे जिल्हा परिषदला मात्र का नाही म्हणजे पॅनल तोडून मतदान होणार की? फरक जवळा जिल्हा परिषद आणि वाडेगाव वनातून पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय वाडेगाव पंचायत समिती गटातून आणि जवळा जिल्हा परिषदेतून काय होईल तुम्हाला वाटतंय? यशराजे जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती गटासाठी वंदनाताई शेळके मॅडम तसेच उबाळे मॅडम उभं आहेत तिथं. दोघं म्हणजे यशराज साळुंके पाटील आणि वंदना शेळके यांना म्हणजे तुम्ही सध्या शेकापचं काम करता का आबांचं काम करता हे आम्हाला काय माहीत नाही. आम्ही तुम्हाला विचारायला लागलो आहे. सध्या गावामध्ये असा विषय आहे की या ठिकाणी शहाजी बापूंनी आणि अतुल पवारांनी भरपूर कामं केली आहेत. यावर तुमचं काय मत आहे? त्यामुळे तुम्ही आबांना आणि आबांच्या मुलांना त्या पॅनलला तुम्ही सोडणार नाही. कशा प्रकारे तुम्ही गावातून त्यांना लीड मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे? मामा नमस्कार, आपलं नाव काय? काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद पंचायतीसाठी? आबाचा मुलगा आता उभा राहिला आहे. आबा उभा राहिले नाहीत ते निवडून येणार का? आणि पंचायत समिती गटात ना शेळके वंदना शेळके आणि उबाळे त्यातलं कोण येईल निवडून काय असं वाटतं तुम्हाला?